पुण्याच्या चाकण औद्योगिक वसाहतीत रस्त्यांची झालेली दुरावस्था, नित्याच्या वाहतूक कोंडीने सर्वसामान्य नागरिकांसह या ठिकाणी येणारे कामगार त्रस्त झाले होते आणि यानंतर 20 कंपन्यांनी बाहेर जाण्याचा इशारा दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती आणि आज राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत चाकण परिसरातील सर्व परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. ते उद्योजकांशी संवाद साधणार आणि उद्योग मंत्री येणार असल्याने संबंधित ठेकेदार असेल किंवा या ठिकाणचे प्रशासकीय विभाग असेल यांची एकच धावपळ उडालेली पाहायला मिळते. रात्रीपासून या ठिकाणी खड्डे बुजवण्याचं काम जोरदार सुरू पाहायला मिळते. रात्रीच्या अंधारात या ठिकाणी खड्डे बुजवण्याचं काम सुरू केले गेलेले आहे आणि आता या ठिकाणी खड्डे बुजवले जात आहेत. मात्र या ठिकाणी स्थानिक नागरिकांकडून सुद्धा काही प्रश्न उपस्थित केले गेलेले आहेत. एवढे दिवस का खड्डे बुजवले नाहीत, उन्हाळ्यामध्ये या रस्त्यांची कामे का झाली नाही, उद्योग मंत्री येणार आहेत म्हणून आता कामं करण्याची जी प्रशासनाला जाग आलेली आहे ती यापूर्वी का आली नाही, अशा अनेक प्रश्न या निमित्ताने स्थानिक नागरिकांनी उपस्थित केलेले. आपल्यासोबत बोलण्यासाठी स्थानिक नागरिक आहेत जे स्वतः एक उद्योजक आहेत. काय सांगाल, काय परिस्थिती आहे? उद्योग मंत्री येणार आहेत म्हणून आता हे खड्डे बुजवण्याची तजवीज केली जाते. रात्रीपासून हे काम युद्ध पातळीवर सुरू दिसतंय. आता आम्ही गेल्या 30 वर्षापासून ह्या MIDC मध्ये पाहतोय. जवळजवळ 1990 साली इथं MIDC आली. त्याच्यानंतर हा चाकण शिक्रापूर रोड जो आहे तो अद्यापही रुंदीकरण कुठल्या प्रकारचं झालेलं नाहीये आणि जे काय रुंदीकरण करायचं होतं त्याच्या निविदा निघतात, त्याच्यावरती काम होत नाही पुढचं. परंतु आता एवढी मोठी शोकांतिका आहे. जानेवारी महिन्यामध्ये याचं 59 कोटीचं टेंडर निघालेले आहेत जानेवारी महिन्यामध्ये आणि आज तुम्ही जर पाहिलं जानेवारी ते आज आपण ऑगस्ट महिन्यामध्ये आहोत. आज जवळजवळ 10 महिने उलटून गेले. आत्ताशी 1 महिन्यापूर्वी यांचं काम चालू झालेलं आहे आणि हे जे काम केलेत 2-5 कोटीचं काम फक्त यांनी रस्त्यातले खड्डे बुजवण्याचं काम केलेत आणि ते सुद्धा मातीने खड्डे बुजवतात. म्हणजे जर पाऊस आला तर ते खड्डे सुद्धा त्या ठिकाणी निघून जातात. आता कुठं मंत्री येणार आहेत, आमच्या उद्योजक त्या ठिकाणी MIDC सोडून गुजरातला चालल्यात, कोणी शिरवळला चालले, कोणी रांजणगावला चालले. चाकण इंडस्ट्री जर गेली तर इथल्या लोकांना रोजगार कुठून उपलब्ध होणार? आपण जे म्हणतोय रोजगार उपलब्ध करून द्यायचा, अहो इथं सगळी संधी आहे. इथं MIDCनी चांगले प्लॉट करून दिलेले. त्यांना फक्त काय पाहिजे? रस्ता पाहिजे, लाईट पाहिजे, पाणी पाहिजे, ड्रेनेज पाहिजे. ही जर व्यवस्था आपल्या ह्या सरकारकडनं किंवा त्या खात्याचे जे अधिकारी असतील, जे मंत्री असतील त्यांच्याकडनं जर होत नसेल तर उद्योजक इथं राहतील कशाला? मी स्वतः एक उद्योजक आहे. गुजरातला माझी त्या ठिकाणी फॅक्टरी आहे. मी ज्यावेळेस गुजरातला त्या ठिकाणी गेलो, गुजरातमध्ये काम करत असताना आम्हाला सिंगल विंडो काम केलं. आम्ही 3 दिवसामध्ये प्लॉट अलॉट झाला. आमचा 8 दिवसामध्ये प्लॅन सँक्शन करून दिला. MSC आम्हाला तिथे 4.5 ते 5 रुपयामध्ये मिळते. दर महिन्याला तिथं आम्हाला फोन येतो की तुम्हाला इथं कुठं अडचणी आहेत का, तुम्हाला बाहेरचे गुंडे लोक कोणी त्रास देतात का, JIDC मधून तुम्हाला काय मदत पाहिजे का, अशा प्रकारची भावना त्या लोकांची आहेत. ठीक आहे, त्यांना इस्टॅब्लिश करायचं, पण आपण इथं इस्टॅब्लिश आहोत. लोकांना आपण इथं रोजगार उपलब्ध करून देतो. महाराष्ट्र शासनाला GSTच्या माध्यमातून खेड तालुक्यातून MIDC मधून 85,000 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून आपण देतो आणि ही जर आपली परिस्थिती असेल तर उद्योजक इथं जाईल नाही तर काय होईल? तर याची खरोखर ह्या सगळं सरकारने त्याची जबाबदारी घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. सरकार प्रामुख्याने या ठिकाणी रोहित पवारांनी दौरा केला. त्यानंतर या ठिकाणी आदित्य ठाकरे आले आणि शरद पवार सुद्धा येणार असं त्यांनी स्पष्ट केलं. आज उद्योग मंत्री येत आहेत. मात्र उद्योग मंत्री येणार असल्याने तातडीने ही खड्डे बुजवण्याची घाई दिसते आता. मात्र यापूर्वीच खड्डे बुजवले असते तर आज ही वेळच आली नसते. आता काय याच्यामध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार आहे. कोण कॉन्ट्रॅक्टर त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. त्या कॉन्ट्रॅक्टरनी जे काही काम चालू केलेले आहेत त्यांनी बिलो हे 59 कोटीचं काम 45 कोटीला घेतलेले आहेत आणि त्यांनी ते कोणाचंही सबमिट काहीतरी हे काम केलेले आहेत. मग हे करत असताना त्यांची टक्केवारी, त्यांचं कमिशन, त्याच्यानंतर ह्या कामाचा दर्जा हा निश्चितप्रमाणे ढासळणार आहे. आज तुम्ही हे काम करून जासाल, आज मंत्री साहेब येथील काम करतील, पण इथं हा रस्त्याचं चौपदरीकरण जर झालं नाही तर इथून पुढच्या काळामध्ये निश्चितप्रमाणे इंडस्ट्री जातील. इथल्या भूमिपुत्रांना जे काय काम मिळतंय ते काम सुद्धा राहणार नाही. आम्हाला भीक मागायची वेळ येईल अशी परिस्थिती निर्माण होईल. पायाभूत सुविधा मिळत नाही म्हणून आज महाराष्ट्रातल्या कंपन्या बाहेर पडतात असं उद्योजक म्हणून त्यांनी सांगितलं. कारण वार्ता उद्योगकरण इथं आहे खूप सारं, पण रस्त्यावर पडणारे खड्डे हे बुजवले जात नाही. रस्ता वाढतच नाहीये. कंपन्यांचं वर्गीकरण झालं पण रस्ता वाढला. दिवंगत नेते ज्यावेळेस अजित पवार आले होते त्यावेळेस त्यांनी सकाळचा दौरा केला. त्यांनी परिस्थिती, भीषण परिस्थिती पाहिली. 59 कोटीचा निधी मंजूर केला, पण त्याच्यानंतर 6-7 महिने झालेत. हा कॉन्ट्रॅक्टर काय झोपला होता का? आज सुद्धा बघा कुणीतरी यायचंय म्हणून आज सरकारी पैसे चोरला चालू आहे. नेत्यांना खुश करण्यासाठी आज तिथं काही नाही. डायरेक्ट खड्डे, डायरेक्ट मुरम पाडला जातोय आणि सरकारी पैसे चोरा केला जातोय आणि शासन याला काही गंभीरता घेत नाही. त्यामुळे 100% इथून कंपन्या जातील आणि इथं आम्हाला अक्षरशः आमच्यावर खूप वाईट परिस्थिती येईल.
खरं तर गेली वर्षभरात 580 लोकांचा बळी गेलाय. जानेवारी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा आले होते, त्यानंतर या ठिकाणी या रस्त्यावरती निधी पडला. मात्र गेली अनेक दिवस रस्त्याचं कामच झालं नाही. अनेक नागरिकांचे बळी गेले. म्हणजे सरकार नागरिकांचे बळी जाण्याची वाट पाहत होतं का? पहिलं तर तो ठेकेदार शोधला पाहिजे. त्या ठेकेदारांनी चातुर्मातुर काम करून खड्डे बुजवण्याचं काम केलं. अजितदादांनी ज्यावेळेस सांगितलं होतं त्यावेळेस मी स्वतः त्या ठिकाणी हजर होतो. खालुमऱ्यापासून तळेगाव चौकापर्यंत संपूर्ण साईडपट्टी भरायला सांगितली होती आणि ही साईडपट्टी भरण्याची आज 1 वर्षानंतर वेळ आलेली आहे. मग तो ठेकेदार कोण आहे? तो आजपर्यंत काय करत होता? त्यांनी किती जणांना पैसे दिले? त्यांनी खरं काम काय केलं याची चौकशी झाली पाहिजे आणि त्याला नक्की कुणाचा आश्रय हे पण बाहेर आलं पाहिजे त्या ठेकेदाराला. आणि हे रस्ते लवकरात लवकर वाढले पाहिजे. या ठिकाणी पालकमंत्री लक्ष देत नाहीयेत, आपले खासदार लक्ष देत नाहीयेत. त्यांना पण विनंती आहे की आपण या स्थानिक लेवलला लोकांच्या अडचणी समजून घ्या, इथली परिस्थिती जाणून घ्या आणि केंद्रामध्ये मांडा ना. हे रस्ते केंद्राच्या अंतर्गत आहे, त्यांनी मंजूर करायला पाहिजे. त्यांनी कामं केली पाहिजे. लोकांचे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, ते 2 वेळेचे खासदार आहेत. लोकांना खूप अपेक्षा आहे, परंतु खासदार साहेब या ठिकाणी येत नाहीत आणि सर्व जनतेला हे हाल भोगावे लागत आहेत. लोकप्रतिनिधी येत नाही, खासदार येत नाही असं त्यांनी म्हटलंय. आता लोकप्रतिनिधी येत नाही, खासदार येत नाही तर खरं तर खासदार साहेबांना सेंट्रल गव्हर्नमेंटची सेंटरमध्ये बसून ते काय त्यांची जी काम असेल ते तिथे करत असतात. परंतु प्रामुख्याने हा सगळ्याच लोकांचा असा आरोप आहे, एक सगळ्या लोकांना असं वाटतं की बाबा खासदारांनी इथे यायला पाहिजे, ग्राउंडवरती येऊन त्या ठिकाणी ती पाहणी केली गेली पाहिजे. परंतु त्यांच्या कामाच्या व्यस्ततेमुळे बहुतेक ते येत नसतील. परंतु माझी विनंती राहील की त्यांनी इथे यावं, प्रत्यक्षरित्या यावं. आज जी परिस्थिती इंडस्ट्रीची आहे, आज रेल्वेची काय परिस्थिती आहे, आपण सर्व लोक या ठिकाणी आंदोलन करतो. प्रत्येक गोष्टीला पुढे येऊन सर्व ग्रामस्थ त्या ठिकाणी पुढे येत असतात आणि प्रतिनिधीचा सहभाग हा खूप महत्वाचा असतो या भागामध्ये. आणि तो जर सहभाग अजून जर वाढला तर निश्चितप्रमाणे इथं कामाला गती भेटेल. आता पवार साहेब, मला असं वाटतं उद्या किंवा परवा ते पवार साहेब सुद्धा आज आपल्याला या ठिकाणी येणार आहेत, ज्यांनी ही MIDC इस्टॅब्लिश केली. आणि त्या माणसाच्या डोळ्यासमोर जर इथले उद्योजक जात असेल तर ही शोकांतिका आहे असं मला वाटतं. आता वर्षभरात 580 लोकांचा बळी गेलाय. अनेक दिवसापासून या रस्त्यावरती निधी पडला होता, मात्र त्याचं कामच झालं गेलं नाही. त्यामुळे नागरिकांचे, निष्पाप नागरिकांचे बळी गेले. ज्यांचे बळी गेले त्यांना 1 रुपयाची सुद्धा मदत झाली नाही. नक्की कोणाचं अपयश आहे? सरळ सरळ हे सरकारचं अपयश आहे. म्हणजे यामध्ये कोणतरी कंत्राटदार अपयशी आहे, सरकारी अधिकारी अपयशी आहेत असं म्हणणं जे आहे ना, ते थाट म्हणजे थोतांड आहे. माझं म्हणणं आहे, लोकांनी मतं देऊन ज्यांना म्हणजे निवडून दिलंय प्रतिनिधी म्हणून, त्यांना यासाठीच निवडून दिलंय की या लोकांकडून कामं करून घ्या. बरोबर ना? तुमची अडचण अशी आहे की तुम्ही हे जे कंत्राटदार नेमले त्यांची मलई खायला मिळाली का शांत बसताय. इथं आता हे रोडला जे काही काम चालू आहे याचे 55 कोटी रुपये येऊन अकाउंटला पडलेत. आणि तरी कंत्राटदार काम करत नाही. म्हणजे हे लोकल प्रतिनिधींचं अपयश नाही का? याबद्दल कोण बोलणार? बरं, तुम्ही जसं म्हटलं तसं की 300-400 लोक वार्षिक त्यांचा मृत्यू होतोय, दररोज एक कुटुंब वाऱ्यावर येतंय. याबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही का? याबद्दल तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, आता उदय सामंत येणार आहेत, बरोबर? महत्वाचं, रात्रीच्या अंधारात खड्डे बुजवण्याचे तरबीज सुचले, एवढे दिवस का सुचली नाही? हीच अडचण आहे की याला लोकप्रतिनिधी सामील आहेत असं माझं म्हणणं आहे. आता हे विधान आता तरी वाटेल, पण जर उदय सामंत येत आहेत म्हणल्यावर रात्रीमध्ये जवळजवळ 1000 डंपर आता टाकले गेले आहेत, तर हे झालं कसं काय? बरं, सपाटीकरणाचं काम चालू आहे, इतके दिवस चाललंय, बरोबर? याला उकरून त्याची लेवलिंग करून त्याच्या खाली प्रॉपर लेअरिंग करून, लेअर एस्टिमेट कुठे याचं? याबद्दल कोण बोलणार आहे? बरं, लोकप्रतिनिधींनी अक्कल द्यावी ना जनतेला. लोकांना काय मागण्या ठेवतात. महत्वाचा मुद्दा लोकप्रतिनिधींचा उपस्थित केला. मागील सरकारच्या काळामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी एक GR काढलेला, त्यामध्ये प्रामुख्याने म्हटलं की ज्या विभागाची तुम्ही बैठक घेणार आहे त्या बैठकीला अधिकारी उपस्थित असताना त्या संबंधित खात्याचा मंत्री उपस्थित असेल तेव्हाच लोकप्रतिनिधी बैठक घेऊ शकता असं त्यांनी खासदार अमोल कोल्हेंशी आम्ही बोललो तेव्हा असं त्यांनी सांगितलंय. मात्र मग जर उद्योग विभागाचा विषय असेल तर उद्योग मंत्र्यांनी यापूर्वी या भागात का भेटी दिल्या नाही किंवा लोकप्रतिनिधींनी काय यामध्ये लक्ष घातलं नाही प्रामुख्याने? एकतर पहिली गोष्ट अशी आहे की उद्योग मंत्री हे जनतेने निवडून दिलेत, तर हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे, बरोबर आहे का नाही? ते फक्त उद्योगांसाठीच येणार का? म्हणजे 4 भांडवलदार म्हणाले की आम्ही कंपन्या सोडून जाऊ, तेव्हा यांना उपरोक्ती झाली का की आम्ही इथं आलं पाहिजे? तर आले मेरियट हॉटेलला मीटिंग ठेवली, पब्लिक प्लेसला का नाही? जनतेच्या जागेत आज आमच्या गावामध्ये कंपन्या आहेत,
बरोबर. आमच्या गावामध्ये कंपन्या आहेत म्हटल्यावर आमचा ग्रामीण जो रस्ता आहे तो रस्ता तुम्ही वापरत आहे, बरोबर, गावचा रस्ता वापरत आहे. MIDC रस्ते करून दिलेले नाहीत, लोक मारतायत ती गावातली मारतायत. हा, आणि तुम्ही 4 भांडवलदारांना तुमच्या कळ लागली तर बोंबलत लगेच मेरिट हॉटेलला मिटिंग घेता काय? बरं, घेता येतं त्या मेरिटला आम्ही कसं यायचं, आमचे मुद्दे कसे मांडायचे? तुम्ही जनतेचे प्रतिनिधी आहात का भांडवलदारांचे प्रतिनिधी आहात हे आम्हाला सांगा, असं आमचं म्हणणं आहे. त्यांनी प्रामुख्याने म्हटलंय की उद्योजकांसाठी उद्योग मंत्री येत आहे, स्थानिकांच्या प्रश्नाचं काय? स्थानिकाचा प्रश्न सर कसा आहे तर हे आता सगळ्या लोकांना लय त्रास आहे रस्त्यामुळं. रस्त्याचं काहीतरी करायला पाहिजे त्या लोकांना, बस एवढं म्हणणं आहे. तातडीने हे प्रश्न सोडवावेत. पायाभूत सुविधा मिळत नाही, त्यामुळे उद्योगधंदे बाहेर चालत असे या ठिकाणी उद्योजकांनी आणि कामगारांनी सांगितलंय. त्यामुळे यापुढच्या काळात स्थानिक जे काही प्रश्न आहेत, चाकण उद्योग नगरीचे जे काही प्रश्न आहेत ते कधी सोडवले जाणार, सर्वसामान्य नागरिकांना, उद्योजकांना, येथील कामगारांना दिलासा कधी मिळणार हे येत्या काळात पाहणं महत्वाचं असणार आहे. हेमंत सापुडे, झी मीडिया, चाकण, पुणे.